Hello everyone, how are you? So, last lecture we see types of chemical reaction. Types of chemical reaction. In these types of chemical reaction, first see combination reaction. Combination reaction. It is also called addition reaction. Second one, decomposition reaction. Decomposition reaction. Right? Last point, we know the last point, decomposition reaction and addition reaction. And today we are going to start the new point, that is a displacement reaction. Displacement reaction. In the displacement reaction, according to the reactivity of metal, the one atom is displaced by the active metal is displaced by another low active or less reactive metal element. For example, in our textbook, CuSO4 is reacts with a ferrous. In that case, aqueous sulfate solution is aqueous, ferrous is solid, and the formation of the product is what is that? Formation of the product is FeSO4 plus Cu. FeSO4 is aqueous solution and ferrous is a solid state. So in that case, this ferrous is displaced by copper. In another word, we say that is खो-खो. म्हणजे मराठीमध्ये याला आपण खो-खोचा खेळ असं म्हणू शकतो. म्हणजे याने याला खो दिला, पुढची कंडिशन माहीत नाही. जो खो देतो तो त्या जागेवर बसतो. आता हे कशावरती डिपेंड आहे? डिपेंडिंग अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. सो which metal element is highly reactive or greater reactive, those metal element is displaced to the less reactive metal element and formation of new product. दुसरी एक एक्झाम्पल सांगतो. समजा दोन पहिलवानाचं युद्ध चाललेलं आहे, दोन पहिलवान कुस्ती खेळतात. तर कुस्ती खेळतात म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, ज्याची पॉवर जास्त आहे, ज्याच्याकडं माइंड जास्त आहे, ज्याला डाव वेगवेगळ्या प्रकारचे टाकता येतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे जास्त आहेत, म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी जास्त आहे, आणि ज्याची ॲक्टिव्हिटी जास्त आहे तो कमी ॲक्टिव्हिटी असणाऱ्याला 100% हरवतोच. जसं की बघा, फेरस हा हायली ॲक्टिव्ह आहे, तो काय केला, लेस ॲक्टिव्ह कॉपरला धक्का दिला, कॉपर तिथून निघून गेला, त्याच्या जागेवर फेरस आला. तर अशा प्रकारचं कंडिशन आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणखीन एक आहे, कॉपर सल्फेट रिॲक्ट्स विथ कॉपर सल्फेटची आणखीन एक रिॲक्शन आहे. तर आपण इथंपर्यंत होतो. कॉपर सल्फेटची आणखीन एक रिॲक्शन आहे. कॉपर सल्फेट CuSO4 aqueous plus Pb solid is converted into PbSO4 plus copper. हा येतो aqueous आणि हा याला सॉलिड. तर याही ठिकाणी Pb is highly reactive as compared to copper. So therefore Pb is displaced by copper and formation of lead sulfate. याला म्हणायचं आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंटची या रिॲक्शनमध्ये
दोन वेगवेगळ्या रिॲक्टिव्हिटी असणाऱ्या मेटल एलिमेंटची अदलाबदल होते, रिप्लेसमेंट होते, त्याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि या ठिकाणी एकच केमिकल रिॲक्शन आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, जी की आपण ॲक्टिव्हिटीमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. नेक्स्ट वन आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होते, एक मेटल ॲटम दुसऱ्या मेटल ॲटमला सहजरित्या डिस्प्लेस करून दोघं एकामेकाची जागांमध्ये अदलाबदल करतात. त्याचं एक एक्झाम्पल आहे BaSO4. BaSO4 बेरियम सल्फेट इज रिॲक्ट्स विथ पोटॅशियम क्रोमेट K2CrO4. याचं नाव आहे बेरियम सल्फेट. आणि याचं आहे पोटॅशियम क्रोमेट. पोटॅशियम क्रोमेट. आणि यापासून मिळतो बेरियम क्रोमेट अँड पोटॅशियम सल्फेट. BaCrO4 प्लस येलो कलरचा प्रेसिपिटेट या ठिकाणी मिळतो बेरियम क्रोमेट अँड पोटॅशियम सल्फेट K2SO4. तर हे प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणची जी कंडिशन आहे बघा, पोटॅशियम आणि बेरियम या दोघांच्या रिॲक्टिव्हिटीचा जर विचार केला तर पोटॅशियम इज हायली रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द बेरियम. इज इट क्लिअर? पोटॅशियम इज हायली रिॲक्टिव्ह. पोटॅशियम इज हायली रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द बेरियम. तर हा जो प्रेसिपिटेट आहे बेरियम क्रोमेटचा, हा येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळतो. येलो कलर्ड PPT या ठिकाणी मिळतो बेरियम क्रोमेट. बेरियम क्रोमेट अँड पोटॅशियम सल्फेट. तर ही डबल डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन आहे. आता जवळच काळजीपूर्वक पहा. पोटॅशियम हा ग्रुप नंबर फर्स्टमध्ये असणारा एलिमेंट आहे. तर बेरियम हा ग्रुप पिरियॉडिक टेबलमधलं सांगतो आहे ग्रुप सेकंडमध्ये असणारे एलिमेंट आहेत. आणि ग्रुप फर्स्टमध्ये असणाऱ्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी ग्रुप सेकंडमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या रिॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त असते. म्हणजे पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटी ही बेरियमच्या रिॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं पोटॅशियमने बेरियमला रिप्लेस केला आणि त्याच्या जागेवर, म्हणजे बेरियमच्या जागेवर पोटॅशियम, तर पोटॅशियमच्या जागेवर बेरियम आलेलं आहे. मग ही जी रिॲक्शन आहे, दोघं जण डिस्प्लेसमेंट करतात. जी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते त्याच्यामध्ये एकच जण एक दुसऱ्याला खो देतो, म्हणजे त्याच्या जागेवर जाऊन बसतो. तर इथं एक दुसऱ्याच्या जागेवर जाऊन बसतात म्हणून याला दोघं जण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन करतात, म्हणून याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. हे बेसिक 4 टाईप्स आहेत रिॲक्शनचे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 2 रिॲक्शन आपल्याकडं प्रॉपर हेडिंग दिलेली नाही, पण त्यांची नावं आहेत. त्यापैकी एक रिॲक्शन आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि दुसरी आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? द रिॲक्शन इन विच, जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, म्हणजे रिॲक्शन
होण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब केली जाते, अशा केमिकल रिॲक्शनला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट याला बाहेरून हीट द्यावी लागणारी आहे. म्हणजे हा काय करणार आहे, हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे हा हीट आपण जेव्हा हीट बाहेरून देतो आणि मग त्यावेळेस तयार होतं कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हा कॅल्शियम इनडायरेक्टली आपण असंही लिहू शकतो, CaCO3 प्लस हीट, याला आपण दिली हीट. रिॲक्टंटच्या बाजूला हीट जर दिली असेल, रिॲक्टंटच्या बाजूला किंवा रिॲक्टंटमध्ये हीट ॲड केली जात असेल, तर या कंडिशनमध्ये त्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. आणि मग तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड स्टेटमध्ये, तर कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस स्टेटमध्ये. असा गॅस नाही लिहिला, डायरेक्टली आपण असा ॲरोसुद्धा रिप्रेझेंट करू शकतो, आणि हा सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये. कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, याला व्यवस्थित लिहितो आहे. तर ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. एंडोचा मिनिंग आहे एंटर, थर्मिक मीन्स हीट. ज्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी हीटची गरज असते, हीट लागते, अशा केमिकल रिॲक्शनला एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हटलं जातं. आता ही जी हीट आहे, ही असं पण रिप्रेझेंट करू शकतात. त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट आहे, दुसरा टाईप आहे, त्याला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता हे एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय, एक्झोचा मिनिंग आहे एक्झिट. एक्झोचा मिनिंग काय, एक्झिट. ज्या केमिकल रिॲक्शन होत असताना हीट बाहेर फेकली जाते, एक्झिट केली जाते, अशा केमिकल रिॲक्शनला एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईड. याला कॅल्शियम ऑक्साईड हा जो सॉलिड आहे, याला चुना म्हणतात. कॅल्शियम ऑक्साईड हा वॉटरमध्ये ॲड करा. वॉटर कसं आहे, लिक्विड स्टेटमध्ये, याला वॉटरमध्ये ॲड करा. वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर यापासून मिळतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे आहे ॲक्वेस फॉर्ममध्ये, म्हणजे विरघळलेला चुना असं म्हणू शकतो. आणि हीट, जेव्हा हीट प्रॉडक्टच्या बाजूला असते, ते लक्षात ठेवा बरं, जेव्हा हीट रिॲक्टंटच्या बाजूला आहे त्यावेळेस ती एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोचा मिनिंग सांगितलं, एंडो म्हणजे एंटर, थर्मिक म्हणजे हीट. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट एंटर होते त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणायचं. आणि ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये एक्झो म्हणजे एक्झिट, थर्मिक म्हणजे हीट, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट बाहेर टाकली जाते त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग आता पहा, पहिल्या रिॲक्शनमध्ये म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट कुठल्या बाजूला आहे, रिॲक्टंटच्या बाजूला, म्हणून त्याला काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट कुठल्या बाजूला आहे, प्रॉडक्टच्या बाजूला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. क्लिअर, एक्झो आणि एंडो क्लिअर झाला नक्की. चला पुढच्या रिॲक्शनकडे जाऊ आपण थोडंसं. आता आहेत आणखीन दोन प्रकारच्या छोटे छोटे फॉर्म रिॲक्शन आहेत, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन. पण बेसिक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 4च टाईप दिलेले आहेत, 4च प्रकारच्या केमिकल रिॲक्शन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय काही एक ऑर्डिनरी फॉर्ममध्ये असणारे रिॲक्शन तुमच्याकडे विचारले गेले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन यांचा आपण सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत. पहिला ऑक्सिडेशन,
त्याची पहिली डेफिनेशन, गेन ऑफ ऑक्सिजन. Gain of oxygen is called oxidation. Loss of hydrogen is called oxidation, and loss of electron is called oxidation. दुसरी बघू आपण रिडक्शन. याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहेत. रिडक्शनची पहिली डेफिनेशन, गेन ऑफ हायड्रोजन. गेन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. दुसरा, लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. अँड तिसरा आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. आता या प्रत्येकाचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. लक्षात आलं? या प्रत्येकाचे काय पाहिजे? एक्झाम्पल आहे पहिलं, कार्बन हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्याचं ऑक्सिडेशन होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. कार्बनने ऑक्सिजनचा काय केला? गेन केला, म्हणून त्याला कसली रिॲक्शन म्हणायचं? ऑक्सिडेशन. आता हायड्रोजनचा लॉस काय? हायड्रोजनचा लॉस करण्यासाठी कुठली रिॲक्शन लिहिता येईल पहा. त्याला आपण काय म्हणायचं? लॉस ऑफ हायड्रोजनला काय म्हणायचं? रिडक्शन. या ठिकाणी CH3 OH याची रिॲक्शन Na सोबत केल्यानंतर, हा घेतला ट्वाईस, इथं पण Na पण ट्वाईस घेतला, तर या ठिकाणी तयार होतो CH3ONA. हा झाला ट्वाईस आणि या ठिकाणाहून हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. याला इथिल अल्कोहोल म्हणतात. इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ सोडियम, फॉर्मेशन ऑफ सोडियम इथॉक्साईड, लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. लॉस ऑफ हायड्रोजन, त्या ठिकाणी हायड्रोजनचा लॉस होतो आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. तिसरी जी कंडिशन आहे, तिसरी डेफिनेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Na कन्व्हर्शन Na+ मध्ये झालं, एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला, यालाही आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतो. पहिली डेफिनेशन, गेन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन. लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन, आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता पाहणार आहोत रिडक्शन रिॲक्शन. क्लिअर? आता रिडक्शनच्या डेफिनेशनकडे जाऊ आपण. गेन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. CH2 डबल बॉन्ड CH2 plus H2 is converted into CH3 single bond CH3. याला काय म्हणणार? रिडक्शन रिॲक्शन. कारण या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा गेन होतो. एक हायड्रोजन इथं आला, एक हायड्रोजन इथं आला, म्हणून याला काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. लक्षात आलं? याला काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. गेन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. त्याच्यानंतर लॉस ऑफ हायड्रोजन, ट्वाईस ऑफ H2O2. यापासून H2O तयार झाला ट्वाईस, अँड ऑक्सिजन लिबरेट झाला, याला सुद्धा रिडक्शन रिॲक्शन म्हणायचं. आणि जर समजा Na+ असेल, त्याने जर एखाद्या इलेक्ट्रॉनचा गेन केला आणि जर Na तयार होत असेल, तर अगोदर आयन्स होता Na+नी एक इलेक्ट्रॉनचा गेन केला, Na+नी एका इलेक्ट्रॉनचा गेन केला आणि रॅडिकल फ्री ॲटम त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड. या ठिकाणी इलेक्ट्रॉन जेव्हा रिॲक्टंटच्या बाजूला असतो तेव्हा त्याला रिडक्शन म्हणायचं, आणि इलेक्ट्रॉन जेव्हा प्रॉडक्टच्या बाजूला असतो तेव्हा त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. तर या सर्व प्रकारच्या रिॲक्शन आपण पाहिलेल्या आहेत. या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असणाऱ्या रिॲक्शन आहेत. कारण हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रकारच्या रिॲक्शन आपल्याला
करोजन या कन्सेप्टमध्ये किंवा रॅन्सिडिटी या कन्सेप्टमध्ये आपण यूज करणार आहोत. इवन रिडक्शनमध्ये जे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे तशाच प्रकारचं एक्झाम्पल आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला पाहिलं आहे. व्हेजिटेबल ऑइलचं कन्व्हर्शन वनस्पती घीमध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस आपण युटिलाइज केलेला आहे आणि हायड्रोजन गॅस हा ॲड होतो व्हेजिटेबल ऑइलमध्ये आणि मग त्याचं कन्व्हर्शन वनस्पती घीमध्ये होत आहे. हे होत असताना त्या ठिकाणी 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा यूज केला आहे आणि निकेल या कॅटॅलिस्टचा सुद्धा आपण वापर केलेला आहे. मग अशा प्रकारच्या या केमिकल रिॲक्शन या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला पाहायच्यात, इन डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. त्याचबरोबर केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्शन होत असताना कुठले कुठले फॅक्टर कशा प्रकारे काम करतात हेही पाहायचं आहे. त्याच्यानंतर करोजन आणि रॅन्सिडिटी असं सगळं काही पाहिल्यानंतर हा टॉपिक या ठिकाणी संपतो. म्हणजे आता तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रिॲक्शनचं इंट्रोडक्शन सांगितलं आहे. फक्त इंट्रोडक्शन झालेलं विद्यार्थी मित्रांनो. याचं डिटेल आता नेक्स्ट व्हिडिओपासून आपण याचं डिटेल टेक्स्टबुकमधल्या सर्व कन्सेप्ट, यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, ट्राय धिस, या सगळ्या ॲक्टिव्हिटी बेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. कारण आता या टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन या हेडिंगच्या आतमध्ये ज्या ज्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन होत्या हे तुम्हाला इंट्रोडक्शनच्या फॉर्ममध्ये, कारण याची प्रॅक्टिस होणं जास्त गरजेचं आहे म्हणून त्या रिॲक्शन पुन्हा आलेल्या. आता याच्यामध्ये थोडंसं नावं याची लिहायची बाकी आहेत. तर याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. याचं नाव आहे सोडियम मिथॉक्साइड. इथं याचं माहिती आहे हायड्रोजन परऑक्साईड. याचं नाव आहे इथिलीन किंवा त्याचं दुसरं नाव आहे इथीन. याचं नाव आहे इथेन. याचं नाव आहे हायड्रोजन परऑक्साईड. क्लिअर. तर अशा प्रकारच्या या सर्व केमिकल रिॲक्शन आहेत, इंट्रोडक्शनमध्ये आहेत. परत एक वेळेस आपण या रिॲक्शन पाहणार आहोत. तोपर्यंत या सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील अशी अपेक्षा ठेवून आपण या ठिकाणी आज इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा याच पॉईंटला घेऊन डिटेल्समध्ये सगळ्या कन्सेप्ट पुन्हा एक वेळेस पाहणार आहोत. तोपर्यंत आत्ता सध्या इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स.